सो त्या दिवशी केलेले चिकन पकोडे सगळ्यांनाच आम्हाला खूप आवडले. गुड मॉर्निंग अर्निका. आणि कोणी छान शंभू केले, कसं उभा आहे आमची मोदे. से हाय टू एव्हरीवन. हाय बोल. अरे हाय बोल ना, हाय बोल. तू दिसते. हाय कर सगळ्यांना. हाय. तुला बघायचे सगळ्यांना. थांब. से हाय टू एव्हरीवन. अरे हाय कर ना. हाय कर सगळ्यांना. हाय कर. हॅलो, गुड मॉर्निंग. हाय. फ्लाइंग किस दे. हाय. नाही मूड नाही झाली कसं. फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस. फ्लाइंग किस नाही म्हणते. नाही. छी छी छी. गणपती बाप्पा मोरया. अरे मंगल तू मूर्ती. हा मोरया अशी लाजते तू लगेच. गणपती लाजतेस. बाप्पा मोरया. कशी हातवर करते अर्निका. हा मोरया. व्हेरी मंगल गुड. मूर्ती मोरया. अरे वा. वा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज आहे नवीन दिवस, नवीन ब्लॉग. आज आहे संडे आणि संडे ऑलरेडी सुरू झालेला आहे. ब्रेकफास्ट पण आमचा झालेला आहे. नॉर्मलच ब्रेकफास्ट होता. आज आम्ही उपमा बनवला होता. सगळ्यांचं सगळं आवरलं आहे. आंघोळी वगैरे झाले. अर्निकाची पण आंघोळ झाले. आणि आज ऑब्वियसली मेन्यूमध्ये असणार आहे चिकन. तर बघू चिकनचं काय बनवते. तर काय वेगळं बनवतं मी नक्की दाखवेन. बट नॉर्मल असेल तर मी परत ते शूट नाही करणार. आणि प्लॅन्स तर खूप काही आहेत. तर त्याच्यातले किती एक्झिक्युटिव्ह होतात ते आपण बघूया आज. आणि आजच एक व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये मी दाखवलं की म्हणजे आम्ही लाल मिरचीचा जो मसाला आपण बनवतो वर्षभरासाठी तो आम्ही कसा बनवलेला आहे. सो तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आय होप तो व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह असेल त्याच्यामध्ये काहीतरी. आणि बाकी जे काय असेल ते आता पुढे तुम्हाला दिसेलच. आयब्रोज खूप भयंकर वाढलेले आहेत आणि आता ते असे दुखणार आहेत ना मला करताना. आज बघते, विचार करते खूपच जास्त वाढलेले आहेत. तर बघू आयब्रोज करूया, मग जरा वेगळा चेहरा दिसेल. सो चला मग आता पण भेटूया थोड्या वेळाने.
तो त्या दिवशी केलेले चिकन पकोडे सगळ्यांनाच आम्हाला खूप आवडले, म्हणून आज भूषण परत करतोय. चिकन पकोडा वन्स अगेन. तर चिकन मॅरिनेट होऊन 1 तासाच्या वर झालेलं आहे. बाकी आमचं जेवण रेडी आहे. इथे आहे राईस, तर मागे तिकडे चिकनचा सार आहे. मस्त नवीन लाल तिखट आम्ही घातलंय, तसं तो मस्त झणझणीत झालाय. आज आणि चिकन पण खूप आणलंय ना. चिकन पण खूप आणलं, त्या दिवशी काकीनं थोडंसंच दिलं होतं ना. जरा जास्त आणलं चिकन. बोनलेस चिकन जास्त आणलं आणि बोनवाला थोडंसं आणलं की राईस बरोबर खायला, ग्रेव्ही. आणि इथे आहे आमचा चिकनचा रस्सा, एकदम लाल लाल झणझणीत, आणि चपात्या. नवीन मिरची जी काल करून आणली त्याने बनवलाय का? येस, त्यामध्ये थोडासा स्पायसी पण आहे आणि कलर पण एकदम मस्त आहे. तर आता मी मस्त छास बनवणार आहोत आणि मग जेवायला बसणार आहोत. हो, हा आहे आमचा चिकन रस्सा, मस्त झणझणीत कलर आलाय. मी छास घरीच बनवलं, सकाळीच दही लावलं ना आई, तू हे सकाळी 8 वाजता लावलेलं आणि आता 1 वाजता ते दही बनवून त्याचा छास पण बनवला. मस्त मसाला छास बनवलाय 4 तासात. सो आजचा सार कसं लागला तुला रस्सा चिकनचा? नवीन मसाला यूज केलेला आहे. मी खाल्ल्या सांगितलं एकदम मस्त झालाय, झणझणीत, नेहमीपेक्षा जरा वेगळा आणि एकदम स्वाद आलाय त्याला मसाल्याचा, जबरदस्त. एव्हरी संडे हाय, एव्हरी संडे आमचा क्रिकेट खेळायचा कार्यक्रम असतो. सो बिल्डिंगमधले प्लेयर आमचे मुलं सगळी आम्ही क्रिकेट खेळायला येतो. सो ऑलरेडी चालू झालं आहे, बघताय तुम्ही, घाम आला आहे सगळा. सो क्रिकेट खेळायला आलो आहे. नो बॉल पडलेला आहे, 1 रन्स. लेग अंपायर राहिलो आहे, त्याच्यामुळे जास्ती बोलायला मिळत नाही. नो बॉल आहे. व्हिडिओ कॉल नाही, शूटिंग चालू आहे. आमचे मित्र सागर काळे आलेले आहेत बॅटिंगला. आमच्या बिल्डिंग मध्ये राहणार दा मस्त सागर लावले. गुड शॉट. निका हे पिल्लू कुठे बघते तू? हे बी इकडे बघ.
तर आम्ही गेलो होतो खाली गार्डनमध्ये. अनिका मॅडम मस्त खेळल्यात गार्डनमध्ये. 6:30ला गेलेलो होतो. 7:15 झाले, पाऊण तास झाले. येस, हाय कर सगळ्यांना अनिका. हाय उदय अनिका. सो चला तर जाऊया घरी. मागे ये, मागे ये. चला चल आत. चप्पल घालून आतमध्येच. चप्पल घालून आतमध्येच. इथे मम्मी लाल तिखट भरून ठेवते. दाखव जरा कलर. हे बघा इथे पण काढलेलं आहे. हे मिक्स नाहीये ना, हे मिक्स नाहीये ते वाले. गरम मसाला मिक्स केला. हे पण दाखवते. हे मिक्स गरम मसाला नाही. मसाला म्हटला खोबरं आणि लसूण वाला ते नाहीये ना. हा, गरम मसाला वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. खोबरं लसूण फक्त नाही. तो पण आम्ही काढलाय. तर त्याचं टेक्स्चर त्यांना आठवूया एकदा. तर आजचा संडे हा असंच घरी आरामात चालू आहे. घरची काय काय पेंडिंग कामं आहेत ते चालू आहे. बाळांची की काम होत नाही. तसं मसाला बनवायला ते सगळं भरून मिक्स करून व्यवस्थित ठेवायचं. मम्मीने ते सगळं केलं. आणि मी पण आता जरा माझं कपाट लावणार आहे. माझं म्हणजे माझं आणि मिशनचं सध्या तरी एकच कपाट आहे आमच्याकडे वॉर्डरोब. त्यामुळे ते खूप सेट करावं लागतं सारखं सारखं. काय आता कपडे वाढत चालले आणि स्पेस कमी व्हायला लागले. सो वी आर प्लॅनिंग टू बाय न्यू स्मॉल वॉर्डरोब. त्याच्या बाजूलाच घेतलं पाहिजे कारण पूर्ण वॉर्डरोब बनवायला ते तर बजेटच्या बाहेर आहे सध्या तरी. सो विचार असा आहे की एक छोटंसं वॉर्डरोब घेऊन बाजूला सेट करू आणि म्हणजे अनिकाचा वॉर्डरोब काढता येईल आणि मग ते सेट करते. सो लेट्स सी ते आता कधी होते बघूया. जेव्हा होईल तेव्हा मी पूर्ण वॉर्डरोबची टूर वगैरे तुम्हाला दाखवेन सगळं. तर आता पटकन माझं कपाट वगैरे लावून घेते आणि तुम्हाला भेटते. चाललं आता खाली. ॲक्च्युली सकाळपासून बोलते आयब्रोज करायचे. बघूया आता जर पार्लरमध्ये गर्दी असेल तर ॲटलीस्ट आयब्रोज करून घेईन. आणि मग मला थोडंसं चाट पण खायची इच्छा आहे आणि थोडंसं सामान आणायचं आहे, जेवण आणायचं आहे. चला सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि अशा प्रकारे संडे इथेच संपलेला आहे. आणि तुम्ही म्हणाला सर मगाशी तर हिने कपडे वगैरे काढून ठेवलेले घडी करून लावले की नाही. तर ॲक्च्युली त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो, तुम्ही बघितलं असेल. 1-2 कामं होते आणि फायनली आयब्रोज डन. त्यामुळे खरंच चेहऱ्यावर बाकी काही नाही करत मी, पण आयब्रोजमुळे किती फरक पडतो ना लुकमध्ये. सो ते केलं. त्याच्यानंतर थोडंसं खाल्लं आणि घरी आलं. त्याच्यानंतर जेवायचं होतं. अनिकाला वगैरे भरवलं. खूप लेट झालं त्यामुळे मी परत तर काही शूट नाही केलं. कपडे वगैरे व्यवस्थित जागेवर गेले. त्यांनी जसं मला करायचं होतं तेवढा वेळ नाही भेटला, तर थोडेफार मी सॉर्ट करून ठेवले. आता बाकी नेक्स्ट वीकेंड बघू. आणि आता इट्स टाईम फॉर डेझर्ट. सो आज मी आणलं आहे अरुण आईस्क्रीमचं आय बार मिनी चोकोबार आहे. फर्स्ट टाईमच आम्ही हा फ्लेवर हा ब्रँड मी ट्राय करते आहे. बट मी असं ऐकलं की हा खूप फेमस वेल नोन ब्रँड आहे बँगलोरमध्ये. सो म्हणून ट्राय करायला आज आणलाय.
दाखव रे, ओढून दे. बट आम्हाला म्हणजे भूषणने ओपन केलं ऑलरेडी, ते साईजचं खूप छोटं वाटतंय 30 रुपीजच्या मानाने. लाईक आपण जे नॉर्मल चोकोबार खातो अमूलचे वगैरे. थांब तुला आधी का मी देते, थांब माझ्यामधलं. त्याच्यामध्ये कसं असतं ते चोकोबार स्वस्त असतं नॉर्मली, 15-20 रुपयामध्ये बऱ्यापैकी मोठं असतं. अँड हे बघा, दिस इज फॉर 30 रुपीज. सो लेट सी टेस्ट कशी आहे बघूया आता. आणि अर्निकाला पण आईस्क्रीम खायचं तर ती फक्त नाचते. इकडे अनिका, इकडे. आयरिश कॉफी फ्लेवर आहे, बट ठीक आहे. असं काय म्हणजे फेमस ब्रँड आहे तो ऑब्व्हियसली चांगलाच असणार. आणि छान आहे, वेगळं फर्स्ट ट्राय करतोय काहीतरी. आणि अनिका मॅडमला पण आवडलंय. घे. अरुण ब्रँड आहे. सो चला तर मग आता मी आमचा आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि आता तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली. से बाय.